नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक हा अण्णा आणि मालती इकडे आलेला असतो. तेव्हा अण्णा म्हणतात की सार्थकराव, अहो आनंदी जर यायची असती तर आनंदी केव्हाच आली असती. तिने काहीतरी संपर्क आपल्याशी केला असता, परंतु आता तर 6 वर्ष होत आली, परंतु आनंदीचा काही पत्ता नाही. आनंदीने कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न केलाच असता. त्यामुळे मला असे वाटते की आता सार्थकराव ही पुढे जाण्याची वेळ आहे. सार्थक म्हणतो की बाबा तुम्ही, तर अण्णा म्हणतात की हो. हे बोलताना एक बाप म्हणून माझी जीभ खरंच जड सुद्धा होते, पण खरंच सांगतो की आता आनंदी येण्याची आशा मी सुद्धा सोडली. मी तुम्हाला एक सासरा नाही तर एक बाप म्हणून वडिलकीच्या नात्याने सांगतो, आनंदी तर सगळ्यांच्या मनात आहेच, पण तुम्हाला सुद्धा एका जोडीदाराची गरज आहे. तुमच्यासारख्या तरुण मुलाचे आयुष्य असे वाया जाताना बघताना वाईट वाटतं. सार्थक म्हणतो की बाबा काय बोलता तुम्ही हे सर्व. अण्णा म्हणतात की सार्थकराव, तुमच्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत, पण तुमच्या आयुष्यात सुद्धा एक मुलगी चांगली आली, तिचा तुम्ही स्वीकार करा. आणि हे बघा, माझ्या मनात जे काही होते ते मी बोललो म्हणून प्लीज आता त्याचा विचार करा. तेव्हा सार्थकला नेमकं काय म्हणावे आणि त्याला काही सुचत नाही. ते फक्त म्हणतो की हे शक्य नाही आणि लगेच तेथून उठून जायला निघतो. तर अण्णा म्हणतात की सार्थकराव थांबा. पण सार्थक लगेच म्हणतो की अण्णा, तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये जे काही आता चाललंय ते अजिबात शक्य नाही. अण्णा म्हणतात की सार्थकराव का शक्य नाही. मी सुखदाच्या डोळ्यात पाहिले, ती तुमच्यावर खरंच खूप प्रेम करते. सार्थक म्हणतो की बाबा पण म्हणतात की पण बिन काही नाही आणि तिच्यासारखी मुलगी मिळायला नशीब लागते. तेव्हा सार्थक म्हणतो की जेव्हा आनंदी परत येतील तेव्हा अण्णा म्हणतात की ती जिवंत आहे की नाही हेच आपल्याला कोणाला माहिती नाही. सार्थकला खूप राग येतो. सार्थक म्हणतो की बाबा. अण्णा म्हणतात की हो, जिवंत जरी असती तरी तिची येण्याची इच्छा नाही, नाहीतर ती इतक्या दिवसात आली नसती का. हे बघा सार्थक राव, आनंदीच्या आशेवर आता बसून काही उपयोग नाही. तिची कशाला आस लावून बघायची. आणि मला तर असेच वाटते की येथे येण्याची तिला अजिबात इच्छा सुद्धा नाही, किंवा ती या जगात तरी नाही असेच म्हणता येईल. सार्थकला काही अण्णांचे म्हणणे पटत नाही. अण्णा म्हणतात की सार्थकराव, आपल्याला हे आता स्वीकारावे तर लागेनच. अण्णा मालतीला म्हणतात की तूच यांना समजावून सांग. तेव्हा मालती म्हणते की ऐकून घ्या, तुम्ही शांत व्हा, थोडा वेळ शांत बसा. आणि सार्थकला म्हणते की सार्थकराव ऐकून घ्या, आम्हाला दोघांना असे वाटते की सुखदा तुमच्या आयुष्यभराची जोडीदार म्हणून योग्य मुलगी आहे. मग आता तुम्ही आनंदीला विसरून पुढे जायला हवे. सार्थकच्या डोळ्यात पाणी येते. सार्थक म्हणतो की मला कुठेही पुढे जायचे नाही आणि माझ्या आयुष्यातील आनंदीची जागा दुसऱ्या कोणालाच मी देऊ शकत नाही. अण्णा म्हणतात की नका देऊ तुम्ही तिची जागा कुणाला. आनंदीची जागा तुम्ही तशीच ठेवा, परंतु सुखदाचा बायको म्हणून स्वीकार करा. मालती म्हणते की अहो, आयुष्य खरंच खूप मोठं आहे आणि आपला एखादा निर्णय आपल्याला आयुष्यभर खूप त्रास देत असतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप गरजेचे सुद्धा आहे. अण्णा म्हणतात की या वयात तुम्हाला काही गरज जोडीदाराची वाटणार नाही, परंतु उतार वयात मात्र जोडीदाराची गरज तुम्हाला नक्की भासेल. तरी सुद्धा सार्थकला अण्णांचे म्हणणे पटत नाही. तो नाहीच करत असतो आणि सार्थक हा दबकत पावलांनी बाहेर येतो आणि अण्णांचे म्हणणे त्याला म्हणजे जे काही म्हणलेले असते ते सर्व आठवत असते आणि त्या बोलण्याचा सार्थकला खूप त्रास होत असतो. तेव्हा सार्थक आपल्या खिशातून पॉकेट काढतो आणि त्यामध्ये आनंदीचा फोटो असतो. त्याकडे बघत विचारतो, आनंदी का असे वागलात तुम्ही माझ्याशी. अर्ध्यातून तुम्हाला असे सोडून जायचे होते तर तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तरी कशाला. गेलात तर गेला, परंतु कारण सुद्धा तुम्ही मला सांगितले नाही. निदान जाण्या अगोदर शेवटची एकतरी भेट तुम्ही माझ्याशी घ्यायची. आणि तुम्हाला माहिती आहे का, इतका वेळ गेल्यानंतर येथे सर्वांना वाटायला लागले तुम्हाला माझी काळजी नाही, परंतु येथे माझी काय अवस्था होते याचा कुणालाच फरक पडत नाही. येथे तुमची वाट बघणारं कोणी नसेल, परंतु मीच एकटा असा उरलो की तुमची वाट बघणारा. आणि सर्वजण मला वेडे समजायला लागलेत. मला सर्वजण काय सांगतात की आनंदीला विसरून जा आणि दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न कर. आनंदी तुम्हाला सोडून मी दुसऱ्या कुणासोबत नाही जगू शकत. आनंदी पण आता खरंच मी खूप थकलो आहे. मी सर्वांना तोंड नाही देऊ शकत. आनंदी आता यावेळी तुमची खरंच खूप गरज आहे. प्लीज आनंदी परत या. म्हणून तो फोटो आपल्या हृदयाशी धरून सार्थक खूप रडत असतो. त्यानंतर इकडे सुधाचे रिपोर्ट चेक करतो आणि काकू, आता पहिल्यापेक्षा तब्येतीत तुझ्या खूप सुधारणा झाली तर आहे. शुगर वगैरे सर्व काही अगदी उत्तम आहे. सुधा म्हणते की अरे उत्तम तर असणारच आदर्श, कारण गेले काही दिवसापासून सर्व अगदी मनासारखे होते. सगळं काही असं आनंदी दिसायला लागले. मग आनंद सुद्धा कसा असा आतून येतो. आदर्श विचारतो की बरोबर आहे, पण काकू याचे खरं कारण काय. सुधा खुश होऊन म्हणते की अरे खरं काय असणार की सुखदा आल्यापासून घरातील वातावरण खरंच खूप बदललेत. अरे सार्थक मध्ये किती बदल झाला. तो हसून सर्व काही बोल
बोलायला लागला. त्याने त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला लागले आणि घरातील वातावरण अगदी आनंदी होऊन गेले. सुखदाचे पाय या घराला लागले आणि हे घरचे ग्रहच बदललेत. खरंच असं वाटतं की सुखदा कायम आपल्याच घरी असावी. आदर्श सुद्धा खुश म्हणतो की काकू तुझी इच्छा पूर्ण हो, हे असे मनापासून वाटते मला. सुधा म्हणते की वाटते ना, मग तूच बोल ना सार्थकशी. आदर्श म्हणतो की काकू अगं नाही, मला नाही जमणार सार्थकशी या विषयावर बोलायला. सुधा म्हणते की अरे आदर्श असं काय करतो, सार्थक तुझे ऐकतो, बाकी कुणाचे तो ऐकत नाही, तो तुझेच ऐकतो, त्यामुळे तू एकदा तरी त्याच्याशी बोल. आदर्श म्हणतो की हे काकू मी त्याच्याशी बोलू शकतो, पण निर्णय मात्र त्याचा असू शकतो. सुधा म्हणते की आदर्श ते चालेल, पण तू नक्की त्याच्याशी बोल. आणि हात जोडून म्हणते की खरंच तुझे खूप उपकार होतील. आदर्श म्हणतो की अगं काकू काय बोलतेस हे सर्व तू, उपकार वगैरे ही कोणती भाषा, अशी भाषा मला नाही चालणार. सुधा म्हणते की अरे भाषेचं सोड, परंतु कुठलीही आई आपल्या मुलाच्या सुखासाठी हात तर पसरू शकते. आदर्श म्हणतो की पण काकू दुसऱ्या मुलासमोर नाही, तू विनंती वगैरे करायची नाही, फक्त ऑर्डर द्यायची. तेव्हा सुधा म्हणते की आदर्श हे डोळे मिटण्या अगोदर मला एकदा सार्थकला सुखात बघायचे. आदर्श म्हणतो की हे काकू आता जरा जास्तच होते, आणि ही कोणती भाषा डोळे मिटायची वगैरे. तेव्हा सुधा परत म्हणते की अरे आदर्श तू नक्की बोलशील ना सार्थकशी, सार्थक आणि सुखदाला तू नक्की एकत्र आणशील ना. तेव्हा आदर्श म्हणतो की हे काकू मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. त्यानंतर इकडे आश्रमातून मनोज अण्णांना फोन करतो. अण्णा मी उद्या घरी येतो, आणि घरी आल्यानंतर माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, उलट मी घराची जबाबदारी घेणार आहे, जी इतकी वर्ष मी घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. सर्व मनोजचे ते बोलणे ऐकून अण्णा म्हणतात की अरे मनोज तू तिकडे जाऊन खरंच किती बदलला. मनोज म्हणतो की हो अण्णा, आणि हे सर्व कल्याणी मॅडम मुळे झाले, त्यांनी माझे डोळे उघडलेत. अण्णा त्यांनी मला इतके छान समजावून सांगितले, त्यामुळे माझे डोळे उघडले आणि आता मी सर्व काही घरातील ठीक करणार. अण्णा मी पूर्ण सुधारलो. ते ऐकून तर अण्णा आनंदी तर होतातच, आणि मनोजला म्हणतात की हे सर्व ऐकून तर आनंद झालाच, परंतु त्या कल्याणी मॅडमचे आमच्यावर खूप उपकार झालेत रे. मनोज सुद्धा म्हणतो की हो अण्णा, कल्याणी मॅडमचे तर आपल्यावर खूप उपकार आहेच, पण लीना आई तुम्हाला कोणालाच काम करायची गरज नाही, मी आता सर्व जबाबदारी एकटा स्वीकारून काम करायला तयार होणार. सानूचं शिक्षण सुद्धा मी स्वतःच पूर्ण करणार. अण्णा माझी स्वप्न अपूर्ण राहिली, पण यानंतर मी कधीही घरातील कुणाचे स्वप्न अपूर्ण नाही राहून देणार, ती सर्वांची स्वप्न मी पूर्ण करणार. अण्णा म्हणतात की मनोज ये लवकर लवकर घरी ये, आम्ही सर्वजण तुझी वाट बघतो. इतकी वर्ष आनंदीची वाट बघून बघून थकलो रे, आता घरच्या मुलाचा विरह मात्र सहन होत नाही. मनोज म्हणतो की हो अण्णा मी उद्याच परत येतो. तर अण्णा म्हणतात की मी तुझ्या आईला आणि लीनाला ही बातमी सांगतो. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे अण्णा, मी तुम्हाला परत कॉल करतो, आता ठेवतो. तेव्हा अण्णा लगेच मालती आणि लीनाला आवाज देतात आणि त्या खुश होऊन धावतच येतात. तर अण्णा म्हणतात की अगं आपला मनोज येणार आहे, आत्ताच त्याचा फोन आला होता आणि तो उद्या नक्की परत येतोय. ते ऐकून दोघींना तर इतका आनंद होतो. तेव्हा मालती लगेच सप्तशृंगी मातेला लगेच हात जोडते आणि देवीजवळ प्रार्थना करते. लीना लगेच गोडाचा प्रसाद करायला किचनमध्ये जाते. तर अण्णा मालतीला म्हणतात की अगं मालती, येथून गेला तो वेगळा मनोज होता आणि आता जो परत येणार आहे तो आपला मनोज आहे, आपला पूर्वीचा मनोज. तेव्हा अण्णा आणि मालती लगेच खुश होऊन देवाला हात जोडतात. अण्णा म्हणतात की मालती अगं असेच होणार, अगं आता मी मनोजशी फोनवर बोललो, अगं खूप शहाण्यासारखा तो बोलत होता. मालती म्हणते की हो, मग उद्या तो येणार आहे, मी त्याच्या सर्व आवडीचा स्वयंपाक बनवून ठेवणार. अण्णा म्हणतात की बनव, पण मला असे वाटते की त्याला आणण्यासाठी मी जावे, मला सारखं असे आतून वाटते. मालती म्हणते की तुम्हाला वाटते, मग तुम्हीच जा त्याला आणण्यासाठी, मी मनोजच्या स्वागताची तयारी इकडे करते आणि तुम्ही त्या कल्याणी मॅडमला नक्की भेटा. अण्णा म्हणतात की म्हणजे काय, त्यांना नक्कीच भेटणार, कारण त्यांच्यामुळेच आपला मनोज आपल्याला परत भेटतो. मालती म्हणते की हो, मी बेसनाचे लाडू केले, तुम्ही त्या मॅडम साठी नक्की जाताना घेऊन जा. अण्णा म्हणतात की हो दे. खरं तर त्यांनी आपल्यासाठी जे काही केले ते त्यांच्यासमोर हे लाडू अगदी कमीच आहे. मला तर असे वाटते की माझ्याकडे जे आहे नाही ते सर्व त्यांना द्यावे, आपल्यासाठी त्यांनी इतके केले, आपला मनोज ते आपल्याला परत देतात. तेव्हा मालती सुद्धा खुश म्हणते की मला तुमच्या भावना कळतात, आणि ही अशी माणसं मनाने खूप मोठी असतात, आणि मला खात्री आहे की त्यांना आपण काही जरी दिले तर त्या नाही घेणार, आणि आपण सुद्धा असे करू नये. जर आपण असे केले तर त्यांना कदाचित वाईट सुद्धा वाटू शकते, त्यांच्या सेवेभावाचा आपण अपमान करतो असे सुद्धा त्यांना वाटू शकेल. म्हणून तुम्ही त्यांना काहीतरी गोड असे बेसनाचे लाडू घेऊन जा. अण्णा म्हणतात की हो, तू म्हणतेस तसे करूयात, बेसनाचे लाडू आपण त्यांना घेऊयात, पण त्यांचा अपमान मात्र व्हायला नको.
आणि खरं तर मी त्यांना भेटून त्यांचे आभार तर मानणारच, त्यांच्यामुळेच आज आपला मनोज आपल्याला परत भेटतो, त्यांच्या रूपाने देवीचे दर्शन मला होणार आहे म्हणून अण्णा आणि मालती खूपच खुश होतात। त्यानंतर इकडे राज्याध्यक्षाच्या घरी असे पाहायला मिळते, सुकी ही सार्थक येण्याची वाट बघत असते। आदर्श तिला विचारतो की काय ग सुकी, कुणाची वाट बघते, सार्थकची का? सुकी म्हणते की हो, तर आदर्श म्हणतो की सुकी तू फक्त त्याची वाटच बघत बसणार की त्याच्याशी बोलणार सुद्धा? सुकी विचारते की अरे काय बोलायचे, तर आदर्श म्हणतो की हे बघ सुकी, मला माहिती आहे की तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते। सुकी म्हणते की काय रे, काय चाललंय माझ्या मनामध्ये? आदर्श म्हणतो की हेच की तुझ्या सार्थकवर खूप प्रेम आहेच, तू सतत त्याचा विचार करते आणि सतत तुला त्याचे भास होतात, मनातल्या मनात मात्र तू त्याच्याबरोबर सुखी संसाराचे स्वप्न हे मांडते, हे बरोबर आहे ना? तेव्हा सुकी म्हणते की ब्रो, अरे हे 4 दिवस माझे खरंच खूप आयुष्य हे विचित्रच झाले आणि मला हे अजिबात मुद्दा नाही की सार्थकच्या मनात आनंदी आहे की नाही, किंवा हा सुद्धा मुद्दा नाही की सार्थक आनंदीला सोडून दुसऱ्या कुणावर प्रेम करू शकेन की नाही। माझा एवढाच मुद्दा आहे, माझं सार्थकवर प्रेम आहे आणि आता मला त्याला ते सांगायचे, आणि माझा हा सुद्धा हट्ट नाही की मी सार्थकला माझे प्रेम सांगितल्यावर त्याने सुद्धा माझ्यावर प्रेम करावे। माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की माझे त्याच्यावर प्रेम आहे आणि आता त्याला ते सांगावेसे वाटते, आणि आता जर मी हे सार्थकला सांगितले नाही तर आयुष्यभर मला त्याचा त्रास होत राहील, असे वाटत राहील की आपले टेन्शन आले होते आणि आपण उतरलोच नाही। आदर्श म्हणतो की अगदी करेक्ट, मग आता आपण सार्थक जिथे कुठे असेल त्याच्याशी जाऊन बोलूयात। सुकी म्हणते की आत्ता नाही ब्रो, अरे आत्ता नाही, एजिली मी तुझ्या समोर हे सर्व बोलून गेले, दुसऱ्यांसमोर मला बोलता येते की शब्द सुचत नाही, आणि एरवी माहितीच आहे तुला की मी किती नॉनसेन्स बडबड करू शकते, पण हा जर विषय काढायचा असेल आणि सार्थक जर समोर आला तर पोटात गोळा येतो, जीभ अशी फ्रीज होऊन जाते आणि हातपाय सुद्धा असे थरथरायला लागतात। तेव्हा आदर्श म्हणतो की मग तर मला असे वाटते की तू बोलूनच टाकायला हवे। सुकी म्हणते की माझा धीर होत नाही, आणि तेवढ्यात सार्थक मागून आलेला असतो। तेव्हा आदर्श म्हणतो की हे घ्या, आला सार्थक। आदर्श म्हणतो की काय रे, आज ऑफिस मधून येण्यासाठी उशीर झाला? सुकी म्हणते की कर चेष्टा माझी, सार्थक आला म्हणे। आदर्श म्हणतो की सार्थक इला तुझ्याशी काहीतरी बोलायचे। सुकी म्हणते की नाही बोलायचे, मला नाही जमणार, तर सार्थक मागून विचारतो की काय बोलायचे? सुकी एकदम शांत होते आणि वळून म्हणते की सार्थक तू खरंच आला? तेव्हा आदर्श हसत म्हणतो की अगं बोल, मी आहे, येतेच आहे। तर सुकी वळून पुन्हा आदर्शकडे बघत असते, तर सार्थक विचारतो की काय झाले? त्यानंतर इकडे मनोज हा आनंदीच्या रूम मध्ये येतो आणि आनंदी असे म्हणतो, तर आनंदी म्हणते की दादा अरे काय काही हवं आहे का? तेव्हा मनोज म्हणतो की अगं आनंदी, माझी जाण्याची वेळ झाली आणि जावे तर लागेनच, अण्णांना मी फोन केला की उद्या सकाळी येतो म्हणून, आणि उद्या सकाळी मी निघेन। तेव्हा आनंदी सुद्धा म्हणते की ठीक आहे दादा, पण जेव्हा तुला येथे यावेसे वाटेन तेव्हा नक्की ये, आणि मी सांगितलेली गोष्ट तुझ्या लक्षात तर आहेस ना? हे बघ, घरी कुणालाच माझ्याबद्दल कळता कामा नये, चुकून सुद्धा माझा उल्लेख तू त्यांच्यासमोर करू नकोस। जर ते तुला म्हणाले की त्यांना कल्याणी मॅडमला भेटायचे तर काहीतरी करून तू विषय टाळ। तेव्हा मनोज मात्र काही बोलत नसतो। आनंदी म्हणते की दादा काय झाले, तू काही बोलत का नाही? हे बघ, तुझ्या लक्षात आहे ना, तू मला वचन दिलेस। तेव्हा मनोज सुद्धा म्हणतो की ठीक आहे, दिलेले वचन तर मी पाळेनच। आनंदी, आज मला मनापासून एक गोष्ट करावीशी वाटते, आणि ती काय आहे न विचारता तुम्हाला परवानगी दे प्लीज। तेव्हा मनोज आपल्या खिशातून काही फुले काढतो आणि ते आनंदीच्या पायावर टाकतो आणि नमस्कार करतो। तर आनंदी म्हणते की दादा अरे काय हे, काय केलंस तू हे? तेव्हा मनोज आनंदीचे हात धरतो आणि आनंदी जे कळायला आणि जे करण्यासाठी उशीर झाला ते मी दुरुस्त करतो, माझ्या देवीची पूजा करतो मी। आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि दादा काय बोलतोस तू हे? तर मनोज म्हणतो की नाही, माझ्या देवीची पूजा करतो मी, आई सप्तशृंगीच्या रूपाने तू धावून आलीस माझ्यासाठी, आणि हात जोडून म्हणतो की आनंदी तुला सलाम आहे माझा, मी तुला किती काही छळले, तुझ्याशी किती वाईट वागलो, आणि प्रत्येक वाईटाचे कारण तूच आहे असे तुला मी कायम सांगत आलो। तू ज्याच्या कुणाच्या आयुष्यात जाशील त्याचे वाईटच होणार असे मी तुला कायम हिनवत आलो, पण कधी एका शब्दाने सुद्धा तू मला उलटून नाही बोललीस, कायम माझा भाऊ, माझा दादा म्हणून माझी काळजी घेत राहिली, भले कसे होईल यासाठी तू कायम झटतच राहिली। अण्णा मला कायम सांगायचे, हे बघ मनोज, आनंदी तुझी धाकटी बहीण म्हणून तुझ्या पाठीला पाठ लावून आली, तू कायम तिला जप, परंतु नाही, मी कधीही त्यांचे ऐकले नाही, मी कायम तुझा छळ केला, तुला घराबाहेर हकलले, कधीच तुझ्या पाठीशी नाही राहिलो, म्हणून मनोजला स्वतःची खूप चीड येत असते आणि तो खूप रडत असतो। मी इतका दुर्दैवी आहे की माझ्या बहिणीचा मोठेपणा कळण्यासाठी मला या अवस्थेत आश्रमात येऊन राहावे लागले, मला हे कधीच कळले नाही
नाही की माझी बहीण जरी छोटी असली पण मनाने ती खूप मोठी आहे. आश्रमात इतक्या लोकांची आई झाली, बहीण झाली, त्यांचे आयुष्य तू बदलवलेस, त्या सगळ्यांना तू नवा जन्म दिलास. आनंदी, तू सर्वांचे चांगले केले आणि चांगली करत राहणार आणि करत राहशील. पण माझ्यासाठी या 4 दिवसात तू जे काही केलेस आणि त्यासाठी मला हे सर्व करून दे प्लीज. म्हणून तो आनंदीचे पाय धरतो. तर आनंदी रडतच म्हणते की दादा तू हे काय करतोस. तर मनोज तिच्या पायाचे दर्शन घेऊन खूप रडत असतो आणि हात जोडत म्हणतो की आनंदी, मी तुला वचन देतो, मी सगळ्यांची काळजी घेईन. आई, अण्णा, लीना, सानू सगळ्यांची काळजी घेईन. मी नीट व्यवस्थित वागेन, पण त्या बदल्यात सुद्धा तुम्हाला एक वचन दे. तेव्हा आनंदी विचारत पडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आदर्श आणि सार्थक हे नाश्ता करायला बसतात. तर सुखी आणि आकांक्षा तेथेच असतात. तेव्हा आदर्श म्हणतो की हे असे वाटते की मुलगी बघण्याचा कार्यक्रम आणि आम्हाला तर मुलगी अगोदरच पसंत आहे असे सुखीकडे बघत तो मुद्दाम म्हणत असतो आणि सार्थकला चिडवत असतो. सार्थक तर रागाने त्याच्याकडे बघत असतो. त्यानंतर इकडे आश्रमामध्ये एक वेडीबाई आश्रमात घुसलेली असते आणि ती खूप धिंगाणा करत असते. तेवढ्यात आनंदी प्रेमाने तिला जवळ घेते आणि समजावते. तर त्या वेड्या बाईचा आवाज ऐकून अण्णा आणि मनोज पुन्हा मागे येतात. तर मागे अण्णांना जेव्हा वळून पाहतात तर आनंदी समोर दिसते आणि आनंदी वळून मागे अण्णांकडे पाहते तर तिला अण्णा दिसतात. तेव्हा अण्णा आणि आनंदी एकमेकांकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.